तर नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात 2 दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून लॅपटॉप चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीने 2 चोरांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन परिसरातील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि उघड झाले चोरीचे घबाड। चोरांकडून वाशीमधून चोरीला गेलेल्या 2 लॅपटॉपसह एकूण 7 लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक चौकशीत या दोन्ही सराईत चोरांवर राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबईसह मुंबईमध्ये एकूण 9 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। अजून काही गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितलंय। दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 18:45 वाजता सायंकाळी एक कंप्लेंट आहे श्री अमेय सुनील विचारे आणि फिर्यादी हे यांचे परिचयाचे अभिषेक बैरवान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी सेक्टर 17 वाशी नवी मुंबई इथे समोरच्या रोडवरती पार्क केली होती। ती पार्क केली असता त्या कारची खिडकीची काच तोडून फिर्यादी यांचा आणि अभिषेक बैरवान यांचा 2 ॲपल कंपनीचे लॅपटॉप अज्ञात इसमांनी चोरून नेले म्हणून आम्ही सुनील विचारे यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला। त्याप्रमाणे आम्ही CR नंबर 24/2014 IPC 380-427 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही जे तांत्रिक मदत त्यात घेतली होती त्यामध्ये असं आम्हाला कळालं की ते CCTV फुटेज पण आम्ही तपासल्या आजूबाजूच्या सगळ्या त्या ठिकाणच्या आणि नंतर असं लक्षात आलं की तो जो फिर्यादीचा जो मोबाईल लॅपटॉप जो चोरीला गेलेला आहे तर त्याच्यावर आम्हाला त्याचे इंडिकेशन्स मिळत होते आणि ते इंडिकेशन आम्ही ट्रेस केले तर ते आम्हाला मुंबई CST या भागातले आम्हाला दिसले। आरोपींचं लोकेशन जे आहे त्या लॅपटॉपवरून आम्हाला विटी स्टेशन प्लॅटफॉर्मचं आम्हाला मिळून येत होतं। त्याप्रमाणे आम्ही स्थानिक रेल्वे पोलिसांची मदत घेतली आणि त्या आरोपींना विटी स्टेशन परिसरात आम्ही त्यांना नॅप केलं, त्यांना पकडण्यात आलं। आरोपींचा आम्ही पूर्व इतिहास बघितला असता हे आरोपी मूळ तामिळनाडू त्रिची डिस्ट्रिक्टचे तामिळनाडू डिस्ट्रिक्टमधले आहेत आणि याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। पण आता सध्या तरी आम्हाला 7 लॅपटॉप्स आम्हाला त्यात मिळालेले आहेत सगळे आणि आता तपास आमचे डिटेक्शनचे PSI बारसे आणि पथक हे करत आहेत। सदरचा हा सगळा तपास मध्ये आम्हाला आमचे DCP सर झोन 1 सर पानसरे साहेब, ACP गावडे साहेब आणि PI क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा आम्ही तपास करतो आणि या आरोपींकडून अशा प्रकारचे अजून गुन्हे निघण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचा तपास पूर्ण चालू आहे।